क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन शहरातील कुसुम सभागृह येथे करण्यात आले आहे। आज दिनांक 13 डिसेंबर रोजी या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। राज्यस्तरीय युवा महोत्सव निमित्त सकाळी 8 वाजता वर्कशॉप कॉर्नर ते कुसुम सभागृह पर्यंत लेझिमच्या गजरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। अतिशय चांगले आणि तुल्यबळ असलेले स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या स्पर्धा अतिशय जोमाने होणार आहेत। सर्वांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी माध्यमांशी बोलताना केले। नांदेड यांच्या आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राज्य युवा महोत्सवाचं आयोजन कुसुम सभागृह या ठिकाणी होत आहे। दिनांक 13 आणि 14 यामध्ये आज वक्तृत्व स्पर्धा, लोकनृत्य, त्याचबरोबर कथाकथन या स्पर्धेचे आयोजन होत आहे। महाराष्ट्रातील 8 विभाग या ठिकाणी सहभाग घेत आहे। 8 विभागातून 30 खेळाडू प्रत्येक विभागातनं या ठिकाणी सहभाग घेऊन आपला परफॉर्मन्स दाखवणार आहे। पुढे जानेवारीमध्ये होणाऱ्या 11 आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ भाग घेणार आहे आणि त्या संघाची निवड या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे। सर्व नांदेडकरवासी आणि महाराष्ट्रवासियांना सांगू इच्छितो की अतिशय चांगला आणि तुल्यबळ असलेले स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या स्पर्धा या अतिशय जोमाने होणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज ही आपली शोभायात्रा खेळाडूंच्या उत्साहासाठी वर्कशॉप कॉर्नर, ITI चौक ते कुसुम सभागृह या ठिकाणी आपण या शोभायात्रेचं समापन करतो आहे आणि या शोभायात्रेमध्ये सर्व विभागातील खेळाडूंना सर्व वेगवेगळ्या फेट्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या झेंड्यासोबत आपण या शोभायात्रेचं त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि या शोभायात्रेसोबतच आज जी आपली विकसित भारतची थीम आहे ती सुद्धा कंटिन्यू रन करतोय। युवा आजचा आपला नेतृत्व आहे आणि त्या युवाच्या माध्यमातूनच आपण ही स्पर्धा राबवतो आहे। क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नांदेड, राष्ट्रीय सेवा संघ सेवा योजना, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नेहरू युवा केंद्र या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे महाराष्ट्र राज्य युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या युवा महोत्सवामध्ये 8 राज्यांचे विविध स्पर्धक हे आज नांदेडच्या गुरुच्या पावन नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। हे 8 विभागाचे लोक जे स्पर्धक इथं आलेले आहेत त्यांची एक भव्य शोभायात्रा नांदेड येथामध्ये झाली। या शोभायात्रेमधून युवकांचं विकसित भारत, फिट इंडिया आणि माझा युवा हा भारताचं उद्याचं भविष्य हाच संदेश घेऊन या रॅलीच्या माध्यमाने संदेश देण्यात आलेला आहे। संस्कृती आणि सायन्स याचा मेल असलेला हा आपला समारंभ, त्याची सुरुवात एका शोभायात्रेने झाली जिथे विज्ञान, ज्ञान आणि कौशल्य त्यासोबतच सांस्कृतिक धरोहर या सगळ्यांचे विचार मंच आणि कार्यक्रम अशा विविध पैलूंचा समावेश असलेला हा युवा महोत्सवाची सुरुवात एक रंगतदार शोभायात्रेने झाली। चंदा रावळकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र नांदेड, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने, क्रीडा संचालनालयाच्या वतीने आपण राज्यस्तरीय इथे युवा महोत्सव आयोजित करतो आणि या युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यामधले प्रत्येक फर्स्ट आणि सेकंड जे विनर होऊन ते विभागात आले, विभागातून आता ते राज्यस्तरावर आले आणि या राज्यस्तरावर जे विनर होतील ते 12 ते 15 जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत तिथे कार्यक्रम संपन्न होणार आहे। भारत मंडपममध्ये 12 ते 16 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि राज्यामधले आपले जास्तीत जास्त प्रतिभागी तिथे उपस्थित होतील अशा आम्ही नांदेडवासियांच्या तर्फे शुभेच्छा देतो।